नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुका होत्या. विशेष म्हणजे 4 टप्पे संपले आहेत आणि उद्या म्हणजे 20 तारखेला 5व्या टप्प्याचं मतदान आहे. 4 टप्प्यामध्ये नक्की काय झालं, 5व्या टप्प्यात नक्की काय होणार आहे, सर्व जनतेचं लक्ष इथे लागलं आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रावरती पूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे, कारण महाराष्ट्राचं राजकारण हेच खरं तर दिल्लीचं सक्त ठरवतो असतो नेहमी. त्यामुळे आपण पाहतोय आज रणसंग्राम लोकसभेच्या कार्यक्रमात आपला सर्वांचं स्वागत आहे. आपण आज महाराष्ट्रभरातून जे काही वरिष्ठ पत्रकार आहेत त्यांच्या माध्यमातून नक्की जनता कुणाला कौल देते, विशेष कुठल्या भागामध्ये कशा पद्धतीने मतदान झालं, कोण कुठे निवडून येईल, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण या कार्यक्रमाच्या चर्चासत्रामध्ये पाहणार आहोत. तर आपण थेट वळूया आपल्या सगळ्या सिनियर रिपोर्टर्स आणि राजकीय विश्लेषक जे आहेत त्यांच्याकडे आणि रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रमाला आपण पाहूयात. विशेष म्हणजे सत्ता नक्की येते. चला तर वळूया आपण आपल्या कार्यक्रमाकडे. नमस्कार. देशोन्नतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विशेष म्हणजे आपण रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रम पाहतोय. रणसंग्राम लोकसभेच्या माध्यमातून देशोन्नतीच्या माध्यमातून आपण पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा टप्पा हा देखील जनतेपर्यंत ठेवला होता. विशेष म्हणजे जनता नक्की कुणाला कौल देते हे आपण पाहिलं. या ठिकाणी आपण पाहतोय की पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा हे टप्पे अतिशय महत्त्वाचे होते. 5वा टप्पा म्हणजे आता उद्याचा आहे. उद्या या ठिकाणी मतदान होणार आहे. आपल्यासोबत विशेष म्हणजे महाराष्ट्रातील काही वरिष्ठ पत्रकार आपल्यासोबत जोडले आहेत. आनंद आंबेकर सर आहेत, जे वरिष्ठ पत्रकार आहेत, नागपूर येथून आपण जोडलेले आहेत. विशेष म्हणजे जळगाववरून आपले वरिष्ठ पत्रकार मनोज बारी सर आपल्यासोबत आहेत. त्याच्यानंतर जयवंत महाजन सर हे नाशिकवरून आपल्यासोबत जोडले आहेत. यानंतर देखील काही पत्रकार आणि आपल्यासोबत जोडणार आहेत. तर आपण वळूया आजच्या या कार्यक्रमाकडे. विशेष म्हणजे माझा पहिला प्रश्न आनंद आंबेकर सरांना आहे. आंबेकर सर, सगळ्या महाराष्ट्राचं सोडा देशाचंही लक्ष लागणारी निवडणूक म्हणजे लोकसभा, नागपूर लोकसभा मतदारसंघ. अक्षरशः नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहतोय की गडकरी यांनी सांगितलं होतं मी प्रचाराला खाली उतरणार नाही, मी गॅलरीमधून हात दाखवेल आणि या पद्धतीने असतानाही त्यांना अक्षरशः रोड शो करायला लागले, रस्त्यावरती उतरायला लागलं. काय परिस्थिती होती पहिल्या टप्प्यातील आणि काय वाटतं तुम्हाला? नमस्कार स्वप्नीलजी. यावर्षीची जी निवडणूक आहे 2024ची लोकसभा निवडणूक म्हणजे अगदी पहिलेपासून जर आपण पाहिलं तर पहिल्या निवडणूक घोषित झाली तेव्हा त्याच्यापूर्वी राम मंदिराचं वातावरण किंवा राम लल्लाची प्रतिष्ठापना, त्याच्यानंतर आलेलं धार्मिक वातावरण आणि महायुतीने किंवा भाजपने ज्या पद्धतीचं वातावरण तयार केलं होतं त्या वातावरणावरून असं लक्षात येत होतं की या वर्षीची निवडणूक ही भाजपला काही कठीण नाही. परंतु निवडणूक घोषित झाल्यानंतर आणि पहिल्या टप्प्याचं मतदान येतपर्यंत ज्या पद्धतीने काही घडामोडी झाल्या किंवा जे वातावरण तयार झालं त्यामध्ये अगदी पहिल्या टप्प्यातच ही निवडणूक भाजपाला कुठेतरी जड आहे असं बाकीचं राजकीय विश्लेषक वर्तवू लागले. त्याच्यात नागपूरचा आपण उल्लेख केला. नागपूरची निवडणूक ही अगदी हाय प्रोफाईल निवडणूक म्हणून गणल्या जाते, कारण केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी नागपुरातून महायुतीचे उमेदवार होते, भाजपचे उमेदवार होते. आणि आपण म्हटल्याप्रमाणे अगदी गडकरींनी काही महिन्यापूर्वीच घोषणा केली होती की यावर्षीच्या निवडणुकीत मी कुठलंही बॅनर लावणार नाही, कुठलंही होर्डिंग लावणार नाही किंवा प्रचार सुद्धा करणार नाही, अशा पद्धतीचं एक त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं. आणि हे स्टेटमेंट जेव्हा इलेक्शन आली तेव्हा त्यांना म्हणजे हे स्टेटमेंट त्यांना मागे घ्यावं लागलं, कारण काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीचे किंवा इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली. सुरुवातीला विकास ठाकरे हे कमजोर उमेदवार राहतील असं सगळ्यांना वाटलं होतं, परंतु ज्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वातावरण तयार झालं तेव्हा ही निवडणूक भाजपला जड जाईल अशी विश्लेषणं राजकीय वर्तुळातून येऊ लागलेली होती. विकास ठाकरे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. ते गेली 10 वर्ष काँग्रेसचे शहर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि कुणबी समाजाचं नेतृत्व म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जातं. विशेष म्हणजे यावर्षीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच सर्व काँग्रेस नेते म्हणजे यापूर्वी आलेले आहे परंतु यावर्षी
काँग्रेसच्या गटातटात विभागलेले जे काही नेते होते त्यांची जी एकी दिसली ही यापूर्वी कधीच दिसली नाही, अशी चर्चा सुद्धा नागपूर विधानसभा मतदारसंघात होती. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी सोबत यायचं जेव्हा नाकारलं, तेव्हा त्यांनी काही 2-3 जागावर पाठिंबा काँग्रेसच्या उमेदवाराला, जेव्हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला द्यायचं त्यांनी ठरवलं, त्यात नागपूरची एक जागा होती. त्यांनी विकास ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला. त्याच्यामुळे इथे मतांचं जे ध्रुवीकरण होतं किंवा व्हायला हवं होतं, ते कुठलंही मतविभाजन या मतदारसंघात होणार नाही असं चित्र होतं. आणि याचमुळे गडकरी यांना ही निवडणूक कठीण आहे असं राजकीय विश्लेषक म्हणू लागले. वेगवेगळे मुद्दे याच्यात समोर आले आणि त्याच्यामुळे ही निवडणूक गडकरींना म्हणजे गडकरींचा विजय होणार नाही अशातला भाग नाही, परंतु ही निवडणूक गडकरींसाठी कठीण आहे असं चित्र निर्माण झालं. आणि त्या पद्धतीने गडकरी प्रचाराला लागले. त्यांनी प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक विधानसभा 6 विधानसभा मतदारसंघात यात्रा केली, संवाद यात्रा केली. वेगवेगळ्या समाजाच्या बैठका घेतल्या, वेगवेगळ्या समाजाच्या बैठकांना त्यांनी हजेरी लावली. इतकंच नव्हे तर शहरातल्या ज्या काही मोठ्या सोसायटीज आहेत, मोठे मोठे रहिवासी संकुलं आहेत, त्या संकुलामध्ये सुद्धा त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबियांनी मीटिंग घेतल्या. त्याच्यामुळे या सर्व वातावरणावरून आणि गडकरींनी पूर्वी केलेली गोष्ट आणि नंतर त्यांनी प्रचारात ज्या पद्धतीने प्रचार केला, त्याच्यावरून त्यांना ही निवडणूक सोपी नाही. अतिशय महत्वाचं आहे. तर तुम्ही नागपूरमधल्या ह्या सगळ्या घडामोडी दिलेल्या आहेत. विशेष म्हणजे आपल्यासोबत जयवंत महाजन सर देखील जोडले गेले आहेत नाशिकवरून. विशेष सरांचा अतिशय प्रदीर्घ अनुभव आहे पत्रकारितेतला. तर नाशिककडे वळूयात. 5व्या टप्प्यामध्ये नाशिकचं मतदान आहे. नाशिकमध्ये येत्या 20 तारखेला म्हणजे उद्याच्या दिवशी मतदान आहे. खरं तर त्या ठिकाणी छगन भुजबळ हे अतिशय इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी शेवटपर्यंत टोक गाठलं होतं, पण अगदी शेवटी त्यांनी माघार घेतली. काय परिस्थिती आहे सध्या नाशिकची, किंवा नाशिकमध्ये नक्की शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत आहे, काय वाटतं तुम्हाला? नाशिकमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे आणि नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाची विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी लढत आहे. आतापर्यंत ह्या तालुक्यामध्ये सगळ्यात शेवटचं सीट जे डिक्लेअर झालेलं आहे निवडणुकीच्या संदर्भामध्ये यांच्याकडून शिंदे गटाकडून, म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जे तिकीट डिक्लेअर झालं गोडसेंना, जे गोडसे पूर्वीचे 10 वर्षापासून खासदार होते, मतदारसंघावर वर्चस्व होता, परंतु त्यांना ह्या जागा वाटपाच्या घोळामुळे दीर्घकाळ त्यांना बाजूला ठेवावं लागलं आणि त्यांच्या फक्त मुंबई नाशिक अशा फक्त चक्रा चालू झाल्या आणि शेवटचे काहीतरी 8-10 दिवस राहिले आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे पायाला भिंगरी बांधून तसे जे पळतायत, तोपर्यंत प्रतिस्पर्धी उमेदवार ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, जे पूर्वी 5 वर्षापूर्वी सिन्नरचे आमदार होते, संयुक्त शिवसेनेचे आमदार होते, नंतर शिवसेना फुटल्यानंतर मात्र ते ठाकरेंबरोबर एकनिष्ठ राहिले आणि त्या एकनिष्ठतेचं फळ म्हणून त्यांना उमेदवारी दिली. आता 2 उमेदवार, एक 10 वर्षापासूनचा खासदार आणि एक 5 वर्षापूर्वीचा आमदार, अशी ही लढत जी आहे, या लढतीमध्ये आता या क्षणाला ठाकरे गटाने मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतलेली आहे. तीच अवस्था दिंडोरी तालुक्यात झालेली आहे. दिंडोरी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार आहे, परंतु भारती पवारांच्या विरोधामध्ये कांदा उत्पादक शेतकरी इतके आक्रमक झाले आहे की आत्ताच या क्षणाला दिंडोरीचा निकाल हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लागलेला आहे. कारण आम्ही त्या मतदारसंघात फिरतो, प्रत्येक शेतकऱ्यांशी चर्चा करतो. शेतकरी फक्त आम्ही गावात यायची वाट पाहतो, भीतीने आता गावात जाणे देखील बंद झालेलं आहे. प्रत्येक गावामध्ये गाडी जरी गेली तर गावातले शेतकरी गायब असतात किंवा आले तर पहिले प्रश्न विचारले जातात. आणि ही जागा कमकुवत असल्यामुळे मुख्य पंतप्रधानांची 10 तारखेची सभा 15 तारखेला घेतली की जेणेकरून लोकांवर एक गारुड तयार होऊन जाईल निवडणुकीच्या आधी, म्हणून पंतप्रधानांनी महाराष्ट्रातली सभा, शेवटची सभा ती याला घेतली, दिंडोरीला घेतली. आणि दिंडोरीला घेतल्यानंतर जनसमुदायातून मात्र कांद्यावर बोला, हिंदू मुस्लिम नका बोलू, कारण ज्यावेळी त्यांनी या प्रश्नाला धरूनच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की सध्या 5व्या टप्प्याच्या मतदानामध्ये काल जिथे ठाकरेंची आणि एका वेळेला मोदींची सभा झाली, त्यावेळेला ठाकरे गटाने म्हणजे महाविकास गटाने आरोप केले की दिंडोरी सारख्या शहरामध्ये अगदी तिथे मोदींना सभा घेण्याची वेळ का आली, काय वाटतं? मोदींना सभा केल्या म्हणजे केंद्रीय मंत्री पराभूत होतो, ही महाराष्ट्रातून एक मोठा संदेश देशभर पातळीवर गेला असता.
ते होऊ नये म्हणून मोदींना ती सभा घ्यावीच लागली. ती सभा 10 तारखेला होती, परंतु वातावरण निर्मिती करावी म्हणून ती सभा एक 60 एकर जागेवर ठरलेली होती. परंतु शेतकऱ्यांमधील रोष आणि एकूण परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर ज्या पोलीस दलाच्या प्रमुख अधिकारी रश्मी शुक्ला यांनी जो अहवाल दिला, त्या अहवालावरून ही सभा 6 एकरावर घेण्यात आली. सभेला गर्दी झाली नाही असे काही नाही, सभेला गर्दी झाली, परंतु आतमध्ये बसलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सभा संपल्यानंतर माघारी जाताना सांगितलं की आम्ही ऐकायला जरूर आलो, पण आम्ही मत मात्र नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात देणार आहोत. आणि त्यांच्या विरोधात जो उमेदवार दिला तो एक साधा शिक्षक आहेत, लोकवर्गणीतून त्याला उमेदवारी दिलेली, त्याच्याकडे काही गाड्या घोडे काहीच नाहीये. लोकच प्रत्येक गावात गेला 1,00,000-2,00,000 लाख रुपये गोळा करून देतात का तुम्ही उमेदवार आहे, हरकत नाही. ही शरद पवारांची जादू आहे, कोणत्या ठिकाणी काय वेळेवर निर्णय घ्यायचा आणि काय करायचं म्हणून अतिशय सामान्य माणूस तिथे दिले. आता नाशिकला सुद्धा गोडसेंना उमेदवार देताना तिने आधीच उमेदवारी दिलेली. जर भुजबळांना उमेदवारी दिली तर मराठा कार्ड बाहेर निघेल, तरी भुजबळ अडचणी देतात. त्यात एवढं करूनही भुजबळ निवडणुकीसाठी तयार होते, कारण त्यांना अमित शहानी शब्द दिला होता, परंतु उमेदवारी लवकर डिक्लेअर न केल्यामुळे अपमान वाटला म्हणून त्यांनी स्वतःच पत्रकार परिषद घेऊन स्वतःची उमेदवारी मागे घेतली. अपमान वाटला म्हणून त्यांनी माघार घेतली का त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की सध्याचं वारं जे आहे भावनात्मक वारं आहे, ठाकरे गट आणि शरद पवार गटांकडे, त्यांना कुठे पराभव होईल अशी कुठे भीती होती का ज्याच्यामुळे त्यांनी उमेदवारी मागे घेतली? नाही, त्यांनी आणि दिलीप वळसे पाटील महाराष्ट्रातल्या 2 दिग्गज राजकारण्यांनी एक शब्द वापरलेला आहे का ठाकरे आणि पवारांना सहानुभूती आहे, हा शब्द वापरला होता जरूर, परंतु अगदी 4-5 दिवसापूर्वी त्यांनी मनातली खदखद व्यक्त केली का तुम्ही उमेदवारी का करायला अचानक का डिक्लेअर केलं. तर त्यांनी सांगितलं की उमेदवारी लेट करतात हा मी माझा अपमान समजतो. जर दिल्लीतून मला हिरवा कंदील दिला असेल तर राज्यातील नेत्यांनी मला उशीर का केला हा त्यांचा आक्षेप आहे, म्हणून ते थांबलेले. आता ते शिंदे गटाबरोबर जरी असले तरी प्रचारामध्ये काही सक्रिय दिसत नाही. त्याचा परिणाम असा झालाय की भारतीय जनता पक्षाचे जे काही 2-3 आमदार आहे या भागामधले ते थोड्याफार काही फिरतात, परंतु ते काही कोणावर दबाव आणत नाही. राष्ट्रवादीचे सिन्नर तालुक्यात आमदार जे आहेत माणिकराव कोकाटे ते राजाभाऊ वाजेंचे प्रतिस्पर्धी आहे, परंतु त्यांनी ठाकरे शिंदेना पाठिंबा दिला, परंतु कार्यकर्त्यांना मात्र सज्जड दमबाजी वगैरे असं काही केलेलं नाही. सगळ्यांनी गोडसेंना मदत करावी असं आवाहन केलंय, परंतु कार्यकर्त्यांवर त्यांनी काही दबाव आणलेला नाही. त्यामुळे ह्या दोन्ही मतदारसंघात महायुतीला मोठा झटका बसण्याची चिन्हे आजच दिसून येतात. अगदी मी तुमच्याकडे येतोच आहे. आपल्यासोबत गडचिरोलीवरून अनिल दामोडे सर देखील जोडले आहेत. विशेष म्हणजे गडचिरोली असा भाग आहे ज्या ठिकाणी विधानसभा असो का लोकसभा असो या ठिकाणी मतदान मोठ्या प्रमाणात होतं. खरं तर तिथे अगदी निरक्षर लोकांचं प्रमाण आहे, आदिवासी भाग आहे, नक्सलेट भाग आहे, तरी तिथे मतदान जास्त होतं. याकडे सगळ्यांचं कुतूहलाने लक्ष असतं. दामोडे सर काय म्हणताय, काय परिस्थिती आहे सध्या? हा बोला. अगदी बरोबर आहे स्वप्नील सर. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये 72 ते 73% पर्यंत मतदान नेहमी होत असतं आणि त्याचं प्रामुख्यानं कारण नेमकं असं आहे की या ठिकाणी शासन असेल, प्रशासन असेल किंवा सामाजिक संघटना असतील, ह्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती करतात. एकीकडे आपण बघितलं असेल तर गडचिरोली क्षेत्र म्हणजे हा अगदी अविकसित आणि आदिवासी अतिदुर्गम भाग आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये इथं विकास नगण्य आहे. या ठिकाणी अद्यापही ग्रामीण भागामध्ये रस्ते नाही आहेत, परंतु मतदान करण्यासाठी मतदार हे मोठ्या प्रमाणामध्ये घराबाहेर पडतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही परंपरा अगदी आधी सुरुवातीपासून सुरू आहे, ते ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये असो. मतदार हे मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी साजरा करतात. याचं एक प्रामुख्याने दुसरीकडे आपण एक बघितलं पाहिजे की नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार असतो, त्यांचा विरोध असतो. आणि असे असतानाही आदिवासी ग्रामीण भागातील लोक हे मतदानासाठी बाहेर पडतात. याचा अर्थ सरळ असा आहे की त्यांना नक्षलवाद नको आहे, ते आता नक्षलवादाला कंटाळलेले आहेत, त्यांना आता विकास पाहिजे आहे. आणि त्या मतदानातून हे नक्षलवादाला हे उत्तर देत आहेत. दुसरं महत्वाचं असं की या ठिकाणी C-60चे जवान असोत, SRPFच्या तुकड्या असोत, CRPFचे पोलीस जवान असोत, हे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये मतदानाच्या दिवशी उपस्थित असतात आणि ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करतात.
अगदी कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मतदान होत आहे. अगदी अतिशय महत्वाची माहिती तुम्ही दिली. तर आपण वळूयात या कार्यक्रमामध्ये जळगाव मतदारसंघ म्हणजे तिसऱ्या टप्प्याच्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती होती. आपल्या सोबत सिनियर पत्रकार आहेत, काय सांगू शकताय, काय परिस्थिती होती? जळगाव जिल्ह्यामध्ये चौथ्या टप्प्यात मतदान झालं. जळगाव जिल्ह्यात 2 मतदारसंघ आहेत, जळगाव लोकसभा मतदारसंघ आणि रावेर लोकसभा मतदारसंघ. रावेर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण या ठिकाणी भाजपाचे एकेकाळचे कद्दावर नेते एकनाथराव खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे या भाजपाकडून उभ्या होत्या. सुरुवातीला त्यांचं तिकीट कापलं जाईल, कारण खडसे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले होते. मात्र ऐनवेळी भाजपाने रक्षा खडसेंना तिकीट दिलं आणि खडसेंना घरवापसी करण्यासाठी भाग पाडलं, असं आता बोललं जात आहे. त्यामुळे इथे भाजपा जो पारंपरिक मतदार आहे या भागातला, तो भाजपा सोबत आहे. ज्या काळात म्हणजे दोन्ही मतदारसंघ, ज्या काळामध्ये देशभरामध्ये काँग्रेसची सत्ता होती किंवा सोनिया लाट ज्या काळामध्ये होती, त्यावेळेस देखील दोन्ही जागा या भाजपाच्या सातत्याने निवडून येत आहे. फक्त एक अपवाद वगळता 1995 पासून ह्या जागा 96 पासून भाजपाच्या आहेत. या वेळेला दोन्ही ठिकाणी 9 उमेदवार आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये उद्योजक श्रीराम पाटील हे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून उभे आहेत आणि जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये करण पवार जे भाजपामधूनच राष्ट्रवादी याच्यामध्ये गेले, ठाकरे गटामध्ये. मात्र दोन्ही नौके उमेदवार असतानाही त्यांनी चांगलं आव्हान भाजपा समोर या ठिकाणी उभं केलेलं आहे. राम मंदिरचा मुद्दा आणि इतर अनेक म्हणजे 370 कलम असतील, त्याचा प्रभाव जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण या भागामध्ये संघाचं नेटवर्क जाळं फार चांगल्या पद्धतीने विणलं गेलेलं आहे. मात्र या दोन्ही उमेदवारांनी भाजपाच्या उमेदवारासमोर चांगलं आव्हान निर्माण केलं आहे. आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे या वेळेला मागच्या 2019 पेक्षा दोन्ही मतदारसंघामध्ये जळगाव लोकसभेत 2.32% मतदान वाढलं आणि रावेर लोकसभेमध्ये 2.88% मतदान वाढलं. हे वाढीव मतदान जे आहे हे नेमकं कुणाला तारेल, हे सत्ताधाऱ्यांना तारेल की विरोधकांना मतदान तारेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र एकंदरीत इथे भाजपाची परिस्थिती चांगली स्ट्रॉंग आहे. मात्र नवीन उमेदवारांनी भाजपाच्या गिरीश महाजन आणि पूर्ण टीमला फार मोठं आव्हान उभं केलं होतं, एवढं या ठिकाणी मी आपल्याला सांगू शकतो. महत्वाचा मुद्दा की एकनाथ खडसे यांनी अगदी शेवटच्या मुवमेंटमध्ये भाजपात जाहीररित्या प्रवेश केला नाही, तरी देखील भाजपात गेले. त्याचा कुठे फायदा भाजपाला होऊ शकतो का? हो, हा जो रावेर लोकसभा मतदारसंघ आहे हा जळगाव आणि विदर्भ आता एकत्रित मतदारसंघ आहे. विदर्भातले म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातला मलकापूर आणि नांदुरा हा भाग या मतदारसंघामध्ये जोडला गेलेला आहे आणि जळगाव जिल्ह्यातला जो भाग या मतदारसंघामध्ये जोडला गेलेला आहे, या भागामध्ये सर्वाधिक लेवा पाटीदार हा समाज, ज्यावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. अनेक नेते लेवा पाटीदार समाजात झाले, मात्र खडसेंचा मागच्या 30-40 वर्षापासून लेवा पाटीदार समाज त्यांच्या विविध संघटनांवर मोठा प्रभाव आहे आणि 543 लोकसभेच्या जागांपैकी ही एकमेव जागा ही लेवा पाटीदार उमेदवार या ठिकाणून निवडून येतो. त्यामुळे सातत्याने 1952 पासून फक्त मध्ये एकदा एक गुजर पाटील समाजाचा अपवाद वगळता लेवा पाटीदारच उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे. त्यामुळे खडसेंचा मोठा प्रभाव आहे. भाजपात जरी ते आले नसले तरी त्यांनी उघडपणे सुनबाईंचं काम केलं, भाजपा सोबत फिरले आणि भाजपामध्ये त्यांचा लवकर प्रवेश होईल असंही आता सर्वजण सांगतायत. स्वतः खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. आनंद आंबेकर सर नागपूरवरून आपल्यासोबत जोडले आहेत, वरिष्ठ पत्रकार आहेत. आंबेकर सर, मला एक महत्वाचा मुद्दा, 19 एप्रिलला नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान नागपुरात मुक्कामी होते. त्या ठिकाणी योगी आदित्यनाथ जेव्हा आले तेव्हा नितीन गडकरी त्यांना घरी घेऊन गेले, त्यांच्या हस्ते पूजा केली, त्यांच्या गॅलरीमध्ये बराच वेळ त्याच्या गप्पा चालल्या. परंतु केंद्रीय मंत्री असताना देखील देशाचा पंतप्रधान जेव्हा 19 एप्रिलला नागपुरात मुक्कामी असतो तेव्हा गडकरी त्या ठिकाणी भेटायला गेले नाही किंवा मोदी गडकरींना भेटायला गेले नाही किंवा संघाच्या कार्यालयात देखील मोदी गेले नाही किंवा संघाचे काही व्यक्ती त्यांना भेटायला आले नाहीत. आता सगळ्या ह्या गुपित बातम्या असल्या तरी काय वाटतं तुम्हाला, याचा काय निष्कर्ष निघू शकतो? येणारे पंतप्रधान कोण असू शकतात किंवा संघ ज्याला चेहरा देतो तो पंतप्रधान असतो,
संघ यावेळेस कुठे नरेंद्र मोदी यांच्यावरती नाराज नाही का? त्याच्यानंतर जोडलेला एक प्रश्न विचारतो तुम्हाला की काल भाजपाचे जे अध्यक्ष आहेत जे.पी. नड्डा यांनी सांगितलं की आम्हाला संघाची गरज आता भासत नाही, भाजपा खूप मोठा पक्ष झालाय. त्या सगळ्या गोष्टीचं गणित नक्की काय असतं? 19 एप्रिलला ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जवळपासच नरेंद्र मोदी यांची सभा होती, वर्धेतली सभा होती, नांदेडची सभा होती. त्यामुळे त्यांचा मुक्काम हा राजभवनला नागपुरात होता. नागपुरात ते बऱ्याच वर्षानंतर म्हणजे मला वाटतं पहिल्यांदाच नागपुरात त्यांनी मुक्काम केला. असे एक चर्चा होती की या दरम्यान नितीन गडकरी आणि त्यांची भेट होईल, परंतु ही भेट झाली नाही. नितीन गडकरी त्यांना भेटायला गेली नाही. दरम्यान प्रचाराच्या एका दिवशी प्रचाराच्या काळात योगी आदित्यनाथ नागपुरात आले असताना योगी आदित्यनाथ हे गडकरी यांच्या घरी गेले होते. तिथे त्यांची एक बैठकही झाली. याला अनेक कंगोरे आहेत. जसं कालचं जे.पी. नड्डा यांचं स्टेटमेंट जे आहे की आता संघाची गरज पडणार नाही, भाजप स्वतंत्र निर्णय घेईल, हे त्यांनी पहिल्यांदा जाहीरपणे म्हटलं. परंतु मोदी यांची सत्ता देशात आल्यानंतर पहिले 5 वर्ष आणि त्याच्यानंतरचे 5 वर्ष हे सतत कुठेतरी भाजपाचा स्वतंत्र अजेंडा ही मंडळी चालवत आहे असं एक वातावरण तयार झालेलं आहे. तशी चर्चाही आहे. फक्त एक असं होतं की भाजपची यंत्रणा असो किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंत्रणा असो, यांची घरातली भांडणं समोर येत नाही. त्याप्रमाणे गडकरी आणि मोदी यांच्यात काय संबंध आहे हे जरी दोघही जण बाहेर आमचे चांगले संबंध आहे असे जरी दाखवत असेल तरी आत कुठेतरी पाणी मुरत आहे. अनेक राजकीय विश्लेषक किंवा अनेक चॅनलवर जेव्हा चर्चा होते तेव्हा एक असंही म्हटलं जातं की 272च्या वर म्हणजे भाजप किंवा महायुतीला पूर्णपणे बहुमत आलं तर मोदी पंतप्रधान राहतील, परंतु 272च्या खाली आकडा गेला, 250च्या खाली जर आकडा गेला तर कदाचित चित्र वेगळं राहील. मोदी हे पंतप्रधान राहणार नाही. मग अशा वेळेस नितीनजी गडकरी, योगी आदित्यनाथ यांची नावं समोर येतात. कुठंतरी मोदी, अमित शहा आणि दुसरीकडे गडकरी, योगी आदित्यनाथ आणि भाजपमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाला कंटाळलेला जे काही नेतृत्व आहे त्यांची एक वेगळी मोठ बांधण्याचा प्रयत्न चालू आहे अशी आतली चर्चा आहे. कदाचित ती खरी असेल. आणि या सगळ्या घटनेला म्हणजे नितीन गडकरीजी मोदींना भेटले नाही या सगळ्या घटनेला हे कंगोरे आहेत. स्वप्नीलजी. अच्छा, अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की खरं तर नागपूरच्या संघामधूनच देशाचं राजकारण किंवा भाजपाचं पुढचं नेतृत्व कोण असतं हे नेहमीच ठरवलं जातं. आपण पाहूया भाजपा म्हणजे आता संघ कुणाला नवीन चेहरा देतोय हे पाहणं गरजेचं आहे. मग आपण वळूया तर सध्या जयवंत महाजन सर यांच्याकडे विशेष म्हणजे सर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जेव्हा निवडणुका होत्या, मतदान होतं, मतदानाचं प्रमाण कुठल्या कारणास्तव उन्हामुळे कमी झालं असेल तरी देखील सगळ्यात मोठं मतदान कमी झालंय ते बारामतीमध्ये. बारामतीमध्ये अतिशय कमी म्हणजे 46 पुन्हा काहीतरी समथिंग आकडा होता. काय सांगाल तुम्ही की बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं पण तिथेच मतदान कमी होण्याच्या मागचं कारण काय असू शकतं? नाही, बारामतीची निवडणूक ही अत्यंत भावनिक पातळीवर पोहोचलेली आहे. दोन्ही बाजूचे मतदारांची संभ्रमावस्था तयार झाली. जे मतदार पवार कुटुंबियांना मानतात तेच मतदार पवार कुटुंबियांच्या 2 गटामध्ये विभागले गेल्याची भावना लोकांमध्ये एक वेगळा संदेश देऊन गेली आणि त्याचा परिणाम मतांवर झाला आणि लोक मतदानासाठी घराबाहेर पडले नाही. याचा अर्थ त्यांना पवारांना खरं म्हणजे अशा लोकांनी घराबाहेर पडून नोटाचा पर्याय त्यांना होता, परंतु नोटाचा पर्याय ऐवजी नकोच तिकडे जाणं, कारण दोन्ही पवार त्यांना आपल्या कुटुंबातले वाटतात, मतदारसंघाचा विकास करणारे वाटतात. सुप्रिया सुळेंना विरोध नाही, सुनेत्रा पवारांनाही विरोध नाही, परंतु हे आमच्या समोर नवीनच काय प्रकार वाढून ठेवलेला आहे. त्यामुळे मतदार प्रचंड नाराज झाला. आता त्या मतदारसंघातली अवस्था अशी झालेली आहे की कुणीही निवडून जरी आलं, सुनेत्रा पवार जरी आल्यात किंवा सुप्रिया सुळे जरी निवडून आल्यात, कुणीही एक जण निवडून आला तरी विजय मात्र भाजपचा होणार आहे अशी मानसिक अवस्था त्या मतदारसंघातली झालेली आहे. तिथील अनेक पत्रकार माझ्या संपर्कात आहेत, बऱ्याच वर्षापासून संपादक म्हणून त्यांचा माझा रिलेशन आहे. ते म्हणतात तिथं कुणी निवडून आलं तरी भाजपचा फायदा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणुकीचे निकाल काही लागो 20-22 जरी भाजपचे आले तरी भाजपचे तेवढे निवडून आलेलेच होते. भाजपचा याच्यामध्ये लॉस काय, तर भाजपचा फक्त एकच नफा झालेला आहे की विरोधी पक्ष पूर्णपणे खिळखिळा करून टाकलेला आहे. आणि ज्यावेळेस आपलं अस्तित्व ज्यावेळेस धोक्यात येतं
त्यावेळी विरोधक एकत्र येत असतात आणि जनमताची सहानुभूती त्यांना लाभत असते. आज महाराष्ट्रामध्ये मी नाशिक आणि दिंडोरीशी जास्त कनेक्टेड आहे, परंतु आज महाराष्ट्रातील कानुसा घेतल्यानंतर लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर वातावरण आहे. आणि कदाचित आश्चर्य वाटेल तुम्हाला की महाराष्ट्रात शिंदे गटाचा कदाचित एकही उमेदवार निवडून येऊ शकणार आहे. आपलं सॉरी तुमच्या अजितदादा गटाचा एखादी उमेदवार निवडून येऊ शकत नाही, अशी अवस्था निर्माण झालेली आहे. शिंदे गटाचं जर म्हटलं तर आज कल्याणची जागा त्यांना बऱ्यापैकी राखता येईल. याला कारण कल्याणमध्ये अतिशय प्रभावी काम एकनाथ शिंदेनी केलेलं आहे ज्यावेळी शिवसेनेत होते. परंतु बाजूच्या ठाण्यामध्ये काय अवस्था झालेली, ठाण्यामध्ये राजन विचारे आजच जिंकून आल्यासारखे जमा आहे. हा जो प्रकार आहे हा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आज अमोल कोल्हेंच्या बाबतीत तुम्ही उदाहरण घेतलं तर अमोल कोल्हे आज निवडून आल्यातच जमा आहे. धंगेकरांनी तोंडाला फेस आणला विरोधी भाजपच्या उमेदवाराच्या. हा जो प्रकार जो घडलेला आहे महाराष्ट्रामध्ये, तो हा केवळ लोकांमध्ये एक चुकीचा संदेश गेलेला आहे. तोडाफोडीच्या राजकारणाला लोकांनी मान्यता दिलेली नाही आणि भाजपचा हा तोडफोडीचा डाव अंगलट आलेला आहे. हा निकाल लागल्यानंतर 4 जूनला दिसून येईल. स्वप्नील. अगदी महत्वाचं. तर आपण परत वळूयात गडचिरोलीकडे. विशेष म्हणजे गडचिरोलीच्या नजीकच असणारा चंद्रपूरचा परिसर आहे. चंद्रपूरमध्ये टक्केवारीमध्ये मतदानाचं जेव्हा टक्केवारी जाहीर झाली त्याच्यानंतर 8 दिवसानंतर टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचं चित्र दिसतंय. काय सांगाल अनिल दामोडे सर, काय परिस्थिती होती आणि काय विशेष काय माहिती आहे? स्वप्नीलजी, मी जयंतरावच्या मताशी सहमत आहे. तो एक मुद्दा जरी आपण गृहीत धरला तरी एक गोष्ट प्रामुख्याने आपण बघितली पाहिजे की पूर्व विदर्भामध्ये जे पहिल्या टप्प्यामध्ये मतदान झालेलं आहे तर त्यावेळेला 2019च्या तुलनेमध्ये जर समजा आपण बघितलं तर 2019ला वंचितने मोठ्या प्रमाणामध्ये इथं मतदान घेतलं होतं. आता गडचिरोलीचं जर समजा उदाहरण झालं आपलं तर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये वंचितच्या उमेदवाराने 1,11,000 मतं घेतली होती आणि त्यांची जी मताची टक्केवारी होती ती 9.75% होती वंचितची. 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार हा फक्त 6% मतांनी पडला होता. म्हणजे त्यावेळेला 2019च्या निवडणुकीमध्ये जी वंचितच्या बाबत भूमिका होती ती भूमिका या निवडणुकीमध्ये लोकांनी पूर्णपणे बदललेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण स्वप्नीलजी की लोकांचा स्पष्ट असा आरोप होता का वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे. आणि जर वंचितच्या उमेदवाराला मतदान आपण केलं तर भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अप्रत्यक्षरित्या आपण मदत करत आहोत. पण दामोडे सर, हा प्रश्न वंचितचा जो आहे महाराष्ट्रभरात सतावतोय. हा प्रश्न काय वाटतं की महाराष्ट्रात यावेळेस वंचितला लोक कुठे म्हणजे बी टीम होती हे पहिलं बोलल्या गेलं, पण आता लोक जाहीररित्या बोलतायत. काय वाटतं की वंचितचा प्रभाव महाराष्ट्रभरात असू शकतो का नाही? नाही, वंचितला फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदान यावेळेला निवडणुकीमध्ये होणार नाही. काही 1-2-3 मतदारसंघ जर समजा सोडलेत या ठिकाणी उमेदवार पॉवरफुल आहेत. परंतु बाकी इतर ठिकाणी जर बघितलं तर पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा पूर्व विदर्भामध्ये निवडणूक झाली आहे त्यावेळेला एक तर सर्वात प्रथम एक तर मोदी लाट यावेळेला नव्हती हे स्पष्टपणे पहिल्या टप्प्यात जाणवलं. दुसरं, जे पक्षांनी फोडलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस असो शिवसेना असो, याबद्दल लोकांच्या मनामध्ये आधीपासून तीव्र संताप होता. हे वर्षभरापासून सुरू होतं, स्लो पॉयझनिंग सारखं हे सुरू होतं. आणि हा जो लोकांच्या मनामधला उद्रेक आहे हा यांना बाहेर काढण्याचा होता आणि ती ह्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना एक संधी तिथं त्या ठिकाणी मिळालेली आहे. तर एकंदरीत हे सर्व मुद्दे जर गृहीत धरले तर पहिल्या टप्प्यामध्ये जे मतदान झालं ती काँग्रेस निवडणूक लढली नाही, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. काँग्रेसची यंत्रणा तेवढी फार मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत देखील नव्हती. जनतेने ही निवडणूक हातात घेतली. हे सगळे जे हा जो लोकांचा जो संताप आहे, हा जो उद्रेक आहे, या उद्रेकातून जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना किंवा आपण असं म्हणू शकतो इंडिया आघाडीच्या किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना झालाय. बरोबर आहे. मला या प्रश्नाला धरूनच आंबेडकर सर तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर आपण त्या प्रश्नावरती चर्चासत्र सुरू झाल्यावरतीच बोलायला पाहिजे होतं. अशोकराव चव्हाणांना भाजपामध्ये घेतलं, पण त्याचा फटका मात्र नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकरांना बसतोय का काय असे चित्र असताना त्या ठिकाणचं वातावरण काहीतरी बदललं गेलं. म्हणजे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्या ठिकाणचे चव्हाण, त्यांना जास्त वोटिंग मिळतं का काय हा प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला, अशोक चव्हाण भाजपात गेल्यानंतर भाजपाला फायदा झाला का काँग्रेसला फायदा झाला?
त्याच्यापूर्वी मी आपण जो वंचितचा प्रश्न विचारला होता त्या संदर्भात मी बोलू इच्छितो आणि नंतर मग नांदेडच्या प्रश्नावर येतो. वंचितचा जो मुद्दा आहे, मागच्या वर्षी वंचितने संपूर्ण राज्यात 7.5% 7.39% त्यांचा मतांचा शेअर होता. हा शेअर यंदा नक्कीच कमी होईल, कारण महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी यावं यासाठी बरेच प्रयत्न झाले, परंतु प्रकाश आंबेडकरांनी कदाचित आधीपासूनच ठरवलं होतं की आपल्याला महाविकास आघाडीत जायचं नाही. मी या संदर्भात जेव्हा एक आर्टिकल लिहिलं होतं, त्यांना एक पत्र लिहिलेलं होतं, त्या पत्रानंतर मला ज्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यावरून असं लक्षात आलं की संपूर्ण कार्यक्रम म्हणजे मला जर 100 प्रतिक्रिया आल्या असेल त्याच्यापैकी फक्त एक प्रतिक्रिया ही बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूची होती, पण 99% प्रतिक्रियाची ही होती बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकरांच्या बाजूची होती. परंतु 99% ज्या प्रतिक्रिया होत्या त्या प्रतिक्रिया या महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीने समाविष्ट व्हावं या बाजूच्या होत्या. बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष असेल किंवा भंडाऱ्याचे जिल्हाध्यक्षांचे स्वतःचे फोन आले होते की जर म्हणजे ही 19 एप्रिलच्या पूर्वीची गोष्ट आहे, जर वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीत सहभागी झाली नाही, ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी जर हा निर्णय घेतला नाही, तर वंचितचे बहुतांश कार्यकर्ते हे महाविकास आघाडीला मतदान करतील, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. कारण यापूर्वीच त्यांच्या या संदर्भात बैठका झालेल्या होत्या. बोला ना महाजन साहेब, बोला. बोला महाजन सर बोला, काय म्हणते? नाही, मी फक्त वंचित आघाडीचं तुम्ही जे बोलले ना हे एकदम सत्य बोललेले आहेत. फक्त त्याच्या संदर्भातले एकच खुलासा मी करू इच्छितो की ज्यावेळी मी मुंबईत होतो, शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांना एकत्र बोलून सांगितलेले की यांनी 25 जागा 27 जागा यांना 5 जागा दिल्या, काय तुम्ही 10 जरी दिल्या तरी येणार नाही, हे येणार नाही असं गृहीत धरून नियोजन करा आणि यांना आम्ही बोलवतोय असं वातावरण तयार करा, हे येणारच नाही याची तुम्ही खात्री बाळगा. आणि त्या पद्धतीने नियोजन केले म्हणून ही महाविकास आघाडी तरलेली आहे. अन्यथा प्रकाश आंबेडकरांच्या भूल तापांनाबळी पडून बसतो तर फसले असते. या बाबतीत तुमच्या मताशी मी सहमत आहे. अगदी म्हणजे वंचितचा खरा चेहरा काय आहे ते जनतेला कळालं हे थोडक्यात सांगणं आहे. कारण वंचितनं या पूर्वी जो खेळ खेळलेला आहे तो कुठेतरी आता उघड होतानाचं चित्र पूर्ण महाराष्ट्रभरात दिसतं. ज्या पद्धतीने भाजपाचा पक्ष पुढे आणि वंचितची उमेदवारी देण्यातही जी काही त्यांनी घाईघाईनं उमेदवार जाहीर केले, कुठच्या उमेदवारी त्यांची रद्द झाली, कुठे वेळेवर म्हणजे रामटेक सारख्या याच्या चहांदे नावाचा उमेदवार दिला आणि बीजेपीतून आलेला उमेदवार दिला आणि नंतर त्याची उमेदवारी रद्द करून म्हणजे सगळं झाल्यानंतर चिन्ह वाटप झाल्यानंतर त्याची उमेदवारी रद्द करून आपले IAS अधिकारी जे गजबी आहे मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना पाठिंबा जाहीर केला. तर हे सगळं जे आहे, इव्हन धुळेची अब्दुल रहमान यांची उमेदवारी रद्द झाली, हा सगळा जो गोंधळ त्यांनी घातला याच्यावरून त्यांचा खरा चेहरा हा जनतेचा लक्षात आलेला आहे. आणि मागच्या निवडणुकीत जी काही 7.39% वगैरे जी काही त्यांचा वोट शेअर होता तो यंदा कमी होऊन कदाचित 2 किंवा 3% वर येईल असं माझं मत आहे, माझं आकलन आहे. विशेष म्हणजे त्यांना केवळ आणि केवळ म्हणजे त्यांच्या ज्या काही 2-3 कार्यकर्त्यांचे त्यांच्या समर्थनार्थ फोन आले की नेहमी बाळासाहेब आंबेडकरांनीच माघार का घ्यावी, त्याचं जे कारण सांगतात त्याचं कारण असं आहे की जर आम्ही महाविकास आघाडी सोबत जर निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जिंकूनही येतील, परंतु त्याच्यात वंचित बहुजन आघाडीचा वोट शेअर किती आहे हे कळणार नाही. जर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवली तर आमची ताकद काय आहे हे आम्हाला दिसून येईल. आणि म्हणूनच बाळासाहेबांचा जो निर्णय आहे स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा हा त्यासाठी आहे की आमची ताकद काय ही आम्हाला दिसली पाहिजे. या प्रश्नाला धरूनच मी तुम्हाला प्रश्न विचारतो की सध्या विशेष म्हणजे बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढतात. अकोल्यातील काय चित्र असू शकतं? म्हणजे त्या ठिकाणी भाजपा, काँग्रेस आणि तिरंगी लढत आहे म्हणजे वंचित, तर काय वाटतं त्या ठिकाणी त्याचं चित्र काय? माझ्यापेक्षा हे धामोडे सर चांगलं सांगू शकतील, कारण की धामोडे सर या विषयाची काय सांगू शकाल तुम्ही सध्याची परिस्थिती? अकोल्यामध्ये एकंदरीत तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळत आहे आणि यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मागील निवडणुकीमध्ये जे प्रकाश आंबेडकर जे बोलले होते की तो मुसलमान उमेदवार दिला, तर ती गोष्ट अगदी 100% सत्य आहे की प्रकाश आंबेडकरांना पाडण्यासाठी अकोल्यातून काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला होता. त्याचं कारण असं आहे की मुस्लिम मतं ही वंचितला गेले असते आणि वंचितला जर गेले असते तर प्रकाश आंबेडकर यांची निवडून येण्याचे चान्सेस फार जास्त प्रमाणामध्ये होते. परंतु यावेळेला नेमकं चित्र उलट झालेलं आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही उमेदवार हे मराठा समाजाचे आहेत आणि मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वोट डिवायडेशन या ठिकाणी होणार आहे. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये जो ट्रेंड चालला त्यामध्ये प्रामुख्याने जयंतरावांनी आणि आनंद सरांनी जे काही मुद्दे सांगितलेले आहेत तो ट्रेंड अकोला लोकसभा क्षेत्रामध्ये देखील होता. काय एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांनी ज्या वेळेला कापूस यांचा घरामध्ये येतोय तर जसं निवडणूक ज्या दिवशी मतदान होतं तर 4 ते 5 महिने झाले शेतकऱ्यांचा कापूस घरामध्ये पडून होता. तो या आशेवर शेतकऱ्यांनी ठेवला होता का कमीत कमी लोकसभा निवडणुकीच्या आधी तरी हे भाव वाढवतील कापसाचे, कारण की कापूस 12,000 रुपये क्विंटलवर गेला होता आणि कापूस 12,000 रुपये क्विंटलवर गेल्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान कापसाचे भाव होते 7,000 ते 7,500. परंतु अपेक्षेने कापूस घरामध्ये ठेवला आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जास्त दिवस जर कापूस घरामध्ये ठेवला तर तिकडे वराडामध्ये तो कापूस कावडला असं म्हणतात. तर अनेक लोक गावामध्ये त्यांच्या घरामध्ये न राहता ते वर कुठंतरी स्लॅपवर राहायचे, शेतात जाऊन राहायचे, कारण की तो कापसामुळे पूर्ण त्याची ॲलर्जी होऊन ते अंग खाजवायचं मोठं प्रमाण तिथं त्या ठिकाणी वाढलं होतं. आणि तो जो एक उद्रेक लोकांमध्ये होता, सोयाबीनचे भाव असो, कापसाचे भाव असो, म्हणजे एकंदरीत शेतमालाचे भाव आणि महागाई, तर हा मुद्दा नेमका महायुतीसाठी अकोला लोकसभा क्षेत्रामध्ये घातक ठरला. आपण चर्चा संपवता ह्या मुद्द्याकडे वळूयात. स्वप्न सर, आपण मगाशी जो नांदेडचा मुद्दा विचारला की अशोक चव्हाणांच्या येण्याने भाजपला फायदा होणार आहे की त्याचा फायदा महाविकास आघाडीला जाणार आहे. एक जर तुम्ही ट्रेंड लक्षात घेतला तर पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीनंतर म्हणजे जिथे जिथे उमेदवारांनी पक्ष बदल करून भाजपात प्रवेश केला आणि भाजपाची उमेदवारी मिळवली किंवा त्यांच्या येण्यामुळे भाजपाच्या मतांमध्ये वाढ होईल, भाजपाचा वोट शेअर वाढेल, असं जेव्हा झालं तेव्हा पहिल्या टप्प्यापासूनच हा ट्रेंड आला की भाजपने किती पक्ष फोडो, मग शिवसेना त्यांनी फोडली असावी, राष्ट्रवादी फोडली असेल, राज ठाकरेला सोबत घेतलं असेल. एक लक्षात घ्या की या सर्व याच्यामुळे महाविकास आघाडी, एक तर शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती वाढली आणि त्याचा फायदा सुद्धा जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्या काँग्रेसच्या उमेदवारांना झाला. मी आतापर्यंत या पहिल्या टप्प्यात असेल, दुसऱ्या टप्प्यात असेल किंवा तिसऱ्या टप्प्यात असेल, ज्या निवडणुका झालेल्या आहे ना, जिथे जिथे अगदी दिग्गज उमेदवार आहे, म्हणजे अगदी नितीन गडकरींचं तुम्ही नाव घेतलं तरी चालेल, या सगळ्यांना निवडणूक ही अगदी फार जड जाते आहे. मग इव्हन सुधीर मुनगंटीवार का असेल ना, कधी कोणी विचार केला नाही की चंद्रपूर आर्णी मतदारसंघातनं सुधीर मुनगंटीवारांचा पराभव होईल. परंतु आज जो ट्रेंड चालू आहे, अगदी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी, आताच्या काँग्रेसच्या उमेदवार, महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्या बाबतीत इतकं चांगलं वातावरण तयार झालं की, आणि हीच परिस्थिती सगळीकडे, इव्हन वर्धेत सुद्धा रामदास तडस विजयी होतील की नाही, अमरावतीमध्ये नवनीत राणा निघतील. मला आपण हे चर्चासत्राची आपली वेळ संपत आलेली आहे, आपल्याकडे केवळ फक्त 2 ते 3 मिनिटं राहिलेली आहेत. आपण या 3 मिनिटांमध्ये एक महत्वाचा मुद्दा घेऊयात. आपण तीनही वरिष्ठ पत्रकार आहेत. महाराष्ट्राचं लक्ष नागपूर, हिंगोली, नांदेड, बारामती, वाशिम, यवतमाळ मतदारसंघ आणि अकोला मतदारसंघ या सगळीकडे असताना जाता हा सगळ्यांनी एक मिनिटामध्ये मला सांगा की महाविकास आघाडी का महायुती, काय ट्रेंड आहे, काय वारा आहे? प्रथम जाऊया आपण दामोडे सर, काय मत आहे तुमचं? महाविकास आघाडी का महायुती, तुमच्या परिसरामध्ये कुणाची हवा आहे? महाविकास आघाडीची 100% हवा आहे. हाच प्रश्न महाजन सरांना विचारतोय. महाजन सर, सध्या विशेष म्हणजे उद्या 5व्या टप्प्यातील निवडणुका होतात, पण तरी देखील 4था टप्पा संपलेला आहे आणि 5व्या टप्प्यात होणार आहे. काय परिस्थिती असेल, काय वाटतं तुम्हाला? नाही, आमच्याकडे देखील महाविकास आघाडीचंच वातावरण आहे. तुमचे जळगाव मधून आपले संकटमोचक म्हणून ती आल्यानंतर आता त्यांचं इतकं हास्य झालेलं आहे की त्यांचेच कार्यकर्ते आता येऊ द्या यांना चक्कर मारू द्या, एकदा हे संकटमोचक नाही हे समाजाला कळू द्या म्हणून. त्यामुळे इथलाही निकाल लागल्यासारखाच आहे. दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीच्या आघाडीवर. अगदी या बरोबर. आंबेडकर सर, सध्याची विदर्भाची परिस्थिती पाहता विदर्भाचा पहिला टप्पा होता आणि विदर्भाच्या पहिल्या टप्प्यानंतर खरं तर राजकारणात खूप उलटापालट झाल्या. काय वाटतं की विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जो निवडणुका झाल्या तिथलं वातावरण काय असू शकतं? महाविकास आघाडी का महायुती? नाही,
प्रारंभी विदर्भात दावा केला जात होता भाजपातर्फे आणि भाजपचे जे नसतील त्यांच्यातर्फे की विदर्भातल्या 10ही जागा या महायुती जिंकतील, परंतु आताचं जे वातावरण आहे त्याच्यानुसार हार्डली 2 किंवा 3 जागा या विदर्भात महायुतीच्या येतील आणि एकंदर जर राज्याचे चित्र पाहिलं तर राज्यामध्ये महाविकास आघाडी ही 30च्या वर जागा घेईल असा माझा अंदाज आहे. अतिशय महत्वाची ही चर्चासत्र आपण या ठिकाणी थांबतोय. विशेष म्हणजे रणसंग्राम लोकसभेच्या या कार्यक्रमामध्ये सर्व वरिष्ठ पत्रकार आपल्यासोबत जॉईन झाले. उद्या 20 तारीख आहे. 20 तारखेचा निकाल 20 तारखेला मतदान झाल्यानंतर पुन्हा देशोन्नतीच्या माध्यमातून नक्की जनता कुणाला कौल देते या कार्यक्रमाचं आपण आयोजन करणार आहोत. त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की येत्या 4 तारखेला 4 जूनला या लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि ह्या लोकसभेच्या निकालामध्ये आपण देशोन्नतीच्या माध्यमातून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत नक्की कुठे कोणाला मत पडतात, कुठला उमेदवार विजय होतो, कुठल्या उमेदवाराचा पराजय होतो, या सगळ्या गोष्टीच्या ज्या घडामोडी आहेत देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही दिवसभर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांनी देखील पाहायला विसरू नका देशोन्नती न्यूज. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला त्याबद्दल परत एकदा तुमचा सर्वांचा आभार. थँक्यू.